या ऑनलाईन क्लासमध्ये सर्व बी ए प्रथम वर्षातील सेकंड सेमिस्टरमधील विद्यार्थ्यांचं या ठिकाणी स्वागत करतो. विद्यार्थी मित्र हो, आजच्या तासाला आपल्याला मक्तेदारीयुक्त स्पर्धा हा बाजारपेठेचा तिसरा प्रकार पाहायचा आहे. त्यालाच अपूर्ण स्पर्धा असं म्हटलं जातं. मक्तेदारीयुक्त स्पर्धेला इंग्लिशमध्ये मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन असं म्हणतात, तर अपूर्ण स्पर्धेला इम्परफेक्ट कॉम्पिटिशन असे म्हणतात. तर अशा प्रकारे आपण मक्तेदारीयुक्त स्पर्धा किंवा अपूर्ण स्पर्धा दोन्ही नावं एकच आहेत, समान अर्थाने या ठिकाणी वापरले जातात. आणि जसं की आपण पाहतो मक्तेदारीयुक्त स्पर्धा हे नाव चेंबरलिन यांनी दिलेलं आहे, तर अपूर्ण स्पर्धा हे नाव सौ जॉन रॉबिन्सन यांनी दिलेलं आहे. दोघांनीही वेगवेगळे संशोधन केल्यामुळे एकाने त्याला मक्तेदारयुक्त स्पर्धा म्हटलेलं आहे, तर एकाने अपूर्ण स्पर्धा असं म्हटलेलं आहे. तर यापूर्वीच्या तासाला आपण पूर्ण स्पर्धा आणि मक्तेदारी हे दोन बाजारपेठेचे प्रकार पाहितलेले आहेत. पूर्ण स्पर्धा म्हणजे असंख्य विक्रेते, असंख्य ग्राहक, वस्तूची किंमत एक आणि वस्तू एकजिनसी असतात. त्या बाजारपेठेला आपण पूर्ण स्पर्धा असं म्हटलेलं आहे, ज्यामध्ये मुक्त प्रवेश असतो, जाहिरातीची गरज नाही, वस्तूची किंमत ही मागणी पुरवठ्यानुसार ठरते. तर अशा प्रकारे असंख्य विक्रेते आणि असंख्य ग्राहक असलेली बाजारपेठ म्हणजेच पूर्ण स्पर्धा. अगदी पूर्ण स्पर्धेच्या विरुद्ध असा मक्तेदारी हा बाजारपेठेचा आपण प्रकार पाहितलेला आहे, की मक्तेदारीमध्ये एकच विक्रेता असलेली बाजारपेठ म्हणजे मक्तेदारी असं आपण त्याची व्याख्या केलेली आहे. किंवा मक्तेदारी म्हणजे ज्या विक्रेत्याचं पुरवठ्यावर नियंत्रण असतं किंवा विक्रेता किंमत निश्चिती स्वतः करतो, तर ती बाजारपेठ म्हणजेच मक्तेदारी. तर अगदी पूर्ण स्पर्धेच्या विरुद्ध असलेले मक्तेदारी हा बाजारपेठेचा प्रकार आपण पाहितला. मक्तेदारी म्हणजे काय? मक्तेदारीची वैशिष्ट्ये, मक्तेदारीत मुक्त प्रवेश नसतो. त्यानंतर आपण पाहितलेलं की मक्तेदारीमध्ये उद्योग संस्थेचं अल्पकालीन संतुलन, जिथे की आपण पाहतो की मक्तेदारीमध्ये अतिरिक्त नफा मिळत असतो आणि पूर्ण स्पर्धेमध्ये वस्तूच्या किमती ह्या मागणी आणि पुरवठ्यानुसार ठरत असल्यामुळे नफा मिळेलच याची काही शाश्वती नसते. दीर्घकाळात नफा मिळतो, परंतु अल्प काळात एखाद्या वेळेस तोटा होऊ शकतो, ना नफा ना तोटा मिळू शकतो आणि किंवा अतिरिक्त नफाही मिळू शकतो. ते संस्थेच्या कौशल्यावर अवलंबून असतं. तर अशा प्रकारे आपण आतापर्यंत पूर्ण स्पर्धा आणि मक्तेदारी हे दोन बाजारपेठेचे प्रकार या ठिकाणी पाहितलेले आहेत. आज आपल्याला मक्तेदारीयुक्त बाजारपेठेचा तिसरा प्रकार जो आपल्या सिलेबसला आहे तो पाहायचा आहे. मक्तेदारीयुक्त बाजारपेठेमध्ये आपण पाहतो की जे पूर्ण स्पर्धेचे जे चांगले वैशिष्ट्य आहेत आणि मक्तेदारीचे जे चांगले वैशिष्ट्य आहेत, ते दोन्हीचं मिश्रण या ठिकाणी झालेलं असून, तर मक्तेदारीयुक्त बाजारपेठ आपल्याला या ठिकाणी दिसून येते किंवा तशा प्रकारचे एक बाजारपेठेचा तिसरा प्रकार, जो की आपण पाहतो की प्रत्यक्ष अनुभवास पूर्ण स्पर्धेचा बाजारपेठ आपल्याला मार्केटमध्ये दिसून येत नाही, तो काल्पनिक आहे. मक्तेदारीचा दिसून येतो, जसं की आपण पाहितलं की उदाहरण दिलेलं आहे की जसं की शासनाचे काही म्हणजे मक्तेदारीला कायद्यानेच आधार असतो, की आपण पाहतो की सामाजिक न्याय निर्माण करण्याच्या अनुषंगाने अशा प्रकारे शासनाकडून वेगवेगळे एकच वस्तू पण त्याचे वेगवेगळे दर आकारले जातात. आणि त्यासाठी आपण उदाहरण घेतलं होतं, की उदाहरणार्थ लाईट बिल असेल. आपण पाहतो की विजेचं बिल हे घरगुती वापरासाठी कमी दराने असतं, कृषीसाठी वेगळं असतं, उद्योगासाठी वेगळं असतं, आणखी इतर कारणांसाठी वेगळं असेल. किंवा रेल्वेचं आपण पाहतो, जनरल कोच एक्सप्रेस गाडीला जनरल कोच असतो, स्लीपर असतो, एसी 1, 2, 3 असं असतं आणि प्रत्येकाचे दर वेगवेगळे असतात. तसंच विमानामध्येही असतात. ते असे एकच वस्तू आहे, परंतु तिचे वेगवेगळे दर आकारून या ठिकाणी सेवा देण्याचा प्रयत्न होत असतो. परंतु खुल्या मार्केटमधील मक्तेदारी ही एखाद्या वेळेस त्रासदायक असू शकते आणि त्यामध्ये मग गव्हर्नमेंट हस्तक्षेप करून मक्तेदारावर नियंत्रण आणत असतं, असं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. तर आज आपल्याला तिसरा प्रकार बाजारपेठेचा पाहायचा आहे. मक्तेदारीयुक्त बाजारपेठेचा प्रकार. आपण पाहतो की पूर्ण स्पर्धेचा बाजारपेठेचा प्रकार हा काल्पनिक आहे आणि मक्तेदारी हा लिमिटेड कुठंतरी दिसून येतो, मर्यादित स्वरूपाचा असलेला आपल्याला. साधारणपणे आपण जो बाजार पाहतो तो मक्तेदारीयुक्त बाजार या ठिकाणी दिसून येतो किंवा अपूर्ण स्पर्धा त्याला म्हटलं जातं, की ज्या मार्केटमध्ये असं म्हणजे असंख्य विक्रेते वेगवेगळ्या वस्तू घेऊन या ठिकाणी विक्रीला आणतात पहा. आणि त्या वस्तू कशा असतात, वरकणीक जरी दिसायला सारख्या असल्या तरी त्यामध्ये भेद असतो किंवा त्या एकमेकांना पर्यायी असतात. तर अशा पर्यायी वस्तू असलेली बाजारपेठ म्हणजेच मक्तेदारीयुक्त स्पर्धा असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. यामध्ये आपल्याला सांगता येईल की प्रोफेसर
चेंबरलिन यांनी 1933 मध्ये द थिअरी ऑफ मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन या पुस्तकात, तर श्रीमती सौ जॉन रॉबिन्सन यांनी 1933 मध्येच इकॉनॉमिक्स ऑफ इम्परफेक्ट कॉम्पिटिशन या पुस्तकात अशा प्रकारे बाजारपेठेच्या प्रकारावर या ठिकाणी त्यांनी प्रकाश टाकलेला आहे, संशोधन केलेलं आहे. यावर नेहमी परीक्षेमध्ये MCQ प्रश्न असतो. चेंबरलिन यांनी 1933 मध्ये द थिअरी ऑफ मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन हा ग्रंथ लिहिलेला आहे आणि या ग्रंथामध्ये मक्तेदारयुक्त स्पर्धेचा प्रकार, त्यामध्ये होणाऱ्या किंमत निश्चिती, तर हा भाग त्यांनी त्यामध्ये दिलेला आहे आणि हे तुम्हाला ग्रंथ पाठ पाहिजे. त्यानंतर 1933 मध्येच इकॉनॉमिक्स ऑफ इम्परफेक्ट कॉम्पिटिशन म्हणजे अर्थशास्त्रातील अपूर्ण स्पर्धा, तर हे पुस्तक श्रीमती रॉबिन्सन यांनी लिहिलेलं आहे आणि यामध्ये त्यांनी आपण पाहतो की संशोधनाचा उद्देश समोर ठेवूनच अर्थशास्त्रज्ञांना उपयुक्त अशी सैद्धांतिक उपकरणे उपलब्ध करून देण्यासाठी या पुस्तकामध्ये मांडणी केलेली आहे आणि दोघांनाही एकच अर्थाने या ठिकाणी मक्तेदारीयुक्त स्पर्धा किंवा अपूर्ण स्पर्धा ही मार्केटमध्ये कशी असते आणि त्यामध्ये किंमत निश्चिती कशी असते, मग किमती कशा निश्चित होतात, तर याबद्दलचा सगळा अभ्यास या दोन्ही पुस्तकांमध्ये असलेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. आणि म्हणून मक्तेदारयुक्त स्पर्धा म्हटलं तर प्रोफेसर चेंबरलिन आणि श्रीमती रॉबिन्सन या दोघांची नावे आपल्याला या ठिकाणी घेता येतात आणि दोघांचंही योगदान यामध्ये महत्त्वाचं असलेलं आपल्याला दिसून येतं. काही या ठिकाणी मक्तेदारयुक्त स्पर्धेच्या किंवा अपूर्ण स्पर्धेच्या व्याख्या या ठिकाणी आपल्याला पाहायच्या आहेत. पहा, मक्तेदारी स्पर्धा ही अशी स्पर्धा आहे की जेथे असंख्य विक्रेते भिन्न प्रकारच्या वस्तूंच्या नगाची विक्री करतात. पहा, मक्तेदारयुक्त स्पर्धा म्हणजे जेथे ज्या बाजारपेठेत असंख्य विक्रेते भिन्न प्रकारच्या वस्तूंच्या नगाची विक्री करतात. वस्तू वरकरणी सारखी दिसून एकमेकांचे जवळचे पर्यायी असतात. म्हणजे वस्तू दिसायला वरकरणी सारखी जरी असली तरी त्या एकमेकांच्या पर्यायी असतात. जसं की आपण पाहितलं की साबणेमध्ये अनेक प्रकार पाहायला मिळतात आपल्याला. लक्स साबण असेल, लिरिल असेल, लाईफबॉय असेल, आणखी वेगवेगळ्या साबणा. आपण पाहतो की साबणेचा उद्देश एकच, अंग स्वच्छ करणे, बरोबर आहे. परंतु अशा प्रकारच्या साबणा मार्केटमध्ये हजारो प्रकारच्या साबणा दिसून येतील. तर मस्त म्हणजे वस्तू दिसायला वरकरणी सारख्या जरी असल्या तर त्या एकमेकांना पर्यायी असतात. तर अशी पर्यायी वस्तू असलेली बाजारपेठ म्हणजेच पूर्ण मक्तेदारयुक्त स्पर्धा असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल, की ज्या बाजारपेठेमध्ये असंख्य विक्रेते असतात आणि वेगवेगळ्या वस्तूंची विक्री करतात. वस्तूमध्ये फरक असतो. अलग लक्षात, पूर्ण स्पर्धेमध्ये वस्तूमध्ये फरक नसतो, बरोबर आहे. मक्तेदारीमध्ये आपण पाहतो की एकच विक्रेता एकच वस्तूची विक्री केल्या जाते आणि आपण पाहतो की मक्तेदारीयुक्त स्पर्धेमध्ये असंख्य विक्रेते असंख्य वस्तू आपण पाहतो की वेगवेगळ्या वस्तू विकायला आणतात. जसं की आपण पाहतो की भाजी मार्केटमध्ये सारखी मिरची नसते, सारखे टोमॅटो नसतात, त्यानंतर सारखे वांगे नसतात. त्यानंतर आपण पाहतो की बिस्किटाचं उदाहरण घेतलं तर सगळेच बिस्किट सारखे नसतात. त्यामध्ये वेगवेगळ्या कंपन्या असतात, वेगवेगळे ब्रँड असतात आणि आपण पाहतो की काही कंपन्या तशा प्रकारचं, जसं की मिठामध्ये आपण पाहतो ओरिजिनल जो ब्रँड चांगला चालतो त्याची कॉपी करायला पाहतात आणि मग त्या जसं की मिठामध्ये टाटाचं मीठ खूप चालतं आणि टाटाच्या मिठाचं कव्हर जसं आहे तसं डम्मी कव्हर बनवून दुसऱ्या कंपनीचं मीठ विकण्याचा प्रयत्न केला जातो. अशा प्रकारे थोडा काल्पनिक भेद करूनही मक्तेदारीयुक्त स्पर्धेमध्ये आपल्याला अशा विविध वस्तू पाहायला मिळतात आणि अशी विविध वस्तू वरकरणी दिसायला सारखी जरी असली तरी ती एकमेकांना पर्यायी असते. अशी पर्यायी वस्तू ज्या बाजारपेठेत असते त्याला आपण मक्तेदारीयुक्त स्पर्धा असं म्हणतो. त्यानंतर दुसरी व्याख्या, मक्तेदारीयुक्त स्पर्धा म्हणजे ज्या बाजारात अगदी जवळचा पर्याय असलेल्या परंतु पूर्ण पर्याय नसलेल्या असंख्य विक्रेत्यांमध्ये स्पर्धा असते. चेंबरलिनच्या मते तिसरी व्याख्या, मक्तेदारयुक्त स्पर्धा म्हणजे अशी बाजारपेठ जेथे असंख्य विक्रेते भिन्न प्रकारच्या नगांची वस्तूंची विक्री करतात जे एकमेकांना जवळचे पर्यायी असतात. अशी बाजारपेठ म्हणजे म्हणजे मक्तेदारी कशाला म्हणायचं की असंख्य विक्रेते, वेगवेगळ्या वस्तूंची विक्री, परंतु त्या वस्तू सारख्या नसतात, तर वेगळ्या असतात आणि त्या एकमेकांना पर्यायी असतात. तर अशा पर्यायी वस्तू ज्या बाजारपेठेत असतात त्या बाजारपेठेला मक्तेदारयुक्त स्पर्धा असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येतं. तर अशा मक्तेदारीयुक्त किंवा अपूर्ण स्पर्धेची वैशिष्ट्ये आता या ठिकाणी आपल्याला पाहायची आहेत.
व्याख्येवरून तुम्हाला लक्षात आलेच असतील काही मुद्दे, की जसं की व्याख्येमध्ये असंख्य विक्रेते असतात, असंख्य ग्राहक असतात, त्यानंतर वस्तू वेगवेगळ्या असतात, मुक्त प्रवेश असतो, बरोबर आहे. आणि त्यानंतर आपण पाहतो की पर्यायी वस्तू असतात आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये स्पर्धा असते आणि स्पर्धा असल्यामुळे त्यांना जाहिरात करावी लागते. अशा प्रकारे मक्तेदारीयुक्त स्पर्धेच्या व्याख्येवरून आपल्याला काही वैशिष्ट्ये लक्षात येतात. तर आता डिटेल्समध्ये काही वैशिष्ट्ये मक्तेदारयुक्त स्पर्धेची आपण पाहूया. यामध्ये पहिलं वैशिष्ट्य आहे की मक्तेदारयुक्त स्पर्धेमध्ये असंख्य विक्रेते व असंख्य ग्राहक असतात, ज्यामध्ये उत्पादक आणि उपभोक्ते असं म्हटलेलं आहे. असंख्य म्हणजे पूर्ण स्पर्धा एवढे नाही, त्याच्यापेक्षा कमीच, परंतु एवढे की आपण पाहतो की त्यांची संख्या बरीच असते. पूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहतो की असंख्य विक्रेते आणि असंख्य ग्राहकांना समुद्राची उपमा दिलेली आहे, परंतु इथं समुद्राची उपमा देता येत नाही, की पूर्ण स्पर्धा एवढे नाही, त्यापेक्षा थोडे कमी. म्हणून मक्तेदारयुक्त स्पर्धेमध्ये असंख्य विक्रेते आणि असंख्य ग्राहक असतात. विक्रेत्यांमध्ये त्यांच्यामध्ये स्पर्धा असते वस्तू विकण्यासाठी आणि ग्राहकांमध्येही गुणवत्तायुक्त वस्तू घेण्यामध्ये मागणी जास्त येत असते आणि म्हणून आपण पाहतो की पूर्ण स्पर्धेमध्ये असंख्य विक्रेते आणि असंख्य ग्राहक असतात. हे एक वैशिष्ट्य आपल्याला मक्तेदारयुक्त स्पर्धेमध्ये पाहता येईल. त्यानंतर मक्तेदारयुक्त स्पर्धेचं दुसरं वैशिष्ट्य मुक्त प्रवेश व निर्गमन. आपण पाहतो की मक्तेदारीयुक्त बाजारपेठेमध्ये मुक्त प्रवेश म्हणजे मला बाजारपेठेमध्ये प्रवेश करता येतो आणि बाजारपेठेच्या बाहेरही पडता येतं. त्याच्यावर कुठलेही बंधने नाहीत. आता हेच वैशिष्ट्य आपण पाहतो की पूर्ण स्पर्धेचं असलेलं आपल्याला दिसून येतं, की पूर्ण स्पर्धेचं वैशिष्ट्य सेम वैशिष्ट्य आहे, की पूर्ण स्पर्धेमध्ये मुक्त प्रवेश आणि निर्गमन असतं. तसंच मक्तेदारीयुक्त स्पर्धेमध्ये मुक्त प्रवेश आणि निर्गमन असतं. तर मक्तेदारीमध्ये मुक्त प्रवेश नसतो, प्रवेशावर बंधने असतात. तर इथं मक्तेदारयुक्त स्पर्धेचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे मुक्त प्रवेश व निर्गमन, म्हणजे बाहेर पडायला या ठिकाणी ज्या ज्या उद्योग संस्थेला किंवा तशा प्रकारे विक्रेत्याला तोटा झाला असेल तर तो मार्केटच्या बाहेर पडू शकतो किंवा नवीन इंटरेस्टेड या ठिकाणी विक्रेते असतील तर ते बाजारपेठेमध्ये प्रवेश देखील करू शकतात. त्यावर कुठल्याही प्रकारचं बंधन नसतं आणि म्हणून आपण पाहतो की अशा प्रकारे मक्तेदारीयुक्त स्पर्धेमध्ये नवीन वस्तू निर्माण करणारे, ज्या वस्तूला डिमांड आहे अशा वस्तूंची निर्मिती करणारे अनेक विक्रेते बाजारपेठेमध्ये प्रवेश करत असतात. ज्याच्या त्याच्या कौशल्यानुसार आपण पाहतो की एखादा विक्रेता बाजार स्पर्धेमध्ये तेव्हाच टिकतो की ज्या आधुनिक तंत्राचा वापर करतो, वस्तूच्या प्रक्रियेमध्ये उत्पादन खर्च कमी ठेवतो, त्यामुळे वस्तूची किंमत कमी ठेवतो आणि वस्तूमध्ये गुणवत्ता असते, तर तशा वस्तूला मागणी असते आणि ते टिकतात आणि या ठिकाणी नफा देखील कमवतात असं आपल्याला दिसून येतं. ज्यांना हे शक्य नाही झालं ते लगेच बाहेर पडतात. निर्गमन देखील मुक्त असतं, ते बाहेर पडू शकतात. अशा प्रकारे वस्तुभेदामुळे नवीन संस्था उद्योगात प्रवेश करण्याची संधी मक्तेदारयुक्त स्पर्धेमध्ये असते. त्यानंतर मक्तेदारयुक्त स्पर्धेचं तिसरं वैशिष्ट्य म्हणजे मक्तेदारीमध्ये वस्तुभेद असतो. पहा, तर मक्तेदारयुक्त स्पर्धेमध्ये वस्तुभेद असतो, तर मक्तेदारीमध्ये मूल्यभेद असतो. पहा, दोन्हीमध्ये दोन बाजारपेठेच्या प्रकारामध्ये फरक पहा. मक्तेदारीमध्ये मूल्यभेद असतो, वस्तू एकच असते पण वेगवेगळ्या ग्राहकांना वेगवेगळ्या किमतीत मक्तेदारीत विकल्या जाते. परंतु मक्तेदारयुक्त स्पर्धेमध्ये वस्तुभेद असतो. वस्तुभेद म्हणजे वस्तू वेगवेगळ्या असतात. जसं की आपण मिठाचं उदाहरण घेतलं, बिस्किटांचं उदाहरण घेतलं, बिस्किट आपण पाहतो पार्ले कंपनी असेल, ब्रिटानिया असेल, आणखी टायगर असेल, बरोबर आहे. अशा वेगवेगळ्या कंपनीच्या वेगवेगळ्या वस्तू, त्याची रंग, चव, आकार, वजन वगैरे सर्व वेगवेगळं असतं आणि म्हणून मक्तेदारयुक्त स्पर्धेमध्ये वस्तुभेद असतो. जसं की अंगाची साबण आपण लक्स पाहतो, लिरिल पाहतो, लाईफबॉय पाहतो, आणखी त्यामध्ये असंख्य साबणं, हजारो साबणं आपल्याला या ठिकाणी असलेल्या पाहायला मिळतात. तर अशा प्रकारे मक्तेदारयुक्त स्पर्धेमध्ये वस्तुभेद असतो, परंतु ह्या वस्तू एकमेकांना पर्याय असतात. जसं की आपण पाहतो की आपल्याकडे जसं बजेट आहे तसे आपण अंगाची साबण घेऊया, जसं बजेट आहे तसं बिस्किट घेऊया. बिस्किट 5 रुपयाला पुडा आहे आणि 25 रुपयालाही पुडा आहे. ज्याचं जसं उत्पन्न आहे त्यानुसार त्या ठिकाणी पर्यायी वस्तू मक्तेदारीमध्ये उपलब्ध असतात. म्हणजे वस्तूमध्ये भेद असल्यामुळे त्या एकमेकांना पर्याय असतात आणि म्हणून अशा प्रकारच्या बाजारपेठेमध्ये वस्तुभेद असतो. आलं का लक्षात? वस्तुभेद. वस्तुभेदाचे दोन प्रकार आहेत. वास्तविक वस्तुभेद, या ठिकाणी वास्तविक म्हणजे मुळातच तो त्यामध्ये फरक असतो. जसं की
कच्चा माल वापरण्यामध्ये असेल, त्याचा दर्जा असेल, उत्पादन तंत्रामध्ये असेल, चवीमध्ये असेल, तर अशा प्रकारच्या भेदाला वास्तविक मूल्य भेद असं, वस्तुभेद असं म्हणतात. तर काल्पनिक भेद आपण म्हटलं की जसं की झेंडू बाम, इंडू बाम, कलर सारखाच, पार्ले, परले अशा प्रकारचे बिस्किटाचे प्रकार असतात. टाटा, टेटा, कलर तेच वापरतात, परंतु स्पेलिंग मध्ये थोडंफार चेंज करून या ठिकाणी ग्राहकांच्या माती डुप्लिकेट वस्तू बरेच उत्पादक मारत असतात, आणि म्हणून आपण पाहतो की याला काल्पनिक वस्तुभेद असं म्हणायचं आहे. की किंवा आपल्या वस्तू इतर वस्तूंपेक्षा कशी श्रेष्ठ आहे हे दाखवण्यासाठी आपण पाहतो की अशा प्रकारचा वस्तुभेद निर्माण केला जातो. नाव, चिन्ह वगैरे या आपण पाहतो की त्यामध्ये थोडाफार बदल करून तशा प्रकारचं आपण पाहतो की ग्राहकांची या ठिकाणी फसवणूक किंवा दिशाभूल करण्याचं कार्य यामध्ये झालेलं आपल्याला दिसून येतं. तर काल्पनिक वस्तुभेद याला आपण म्हणू शकतो. वस्तुभेदाचे दोन प्रकार, वास्तविक वस्तुभेद आणि काल्पनिक वस्तुभेद. तर चौथं मक्तेदारयुक्त स्पर्धेचं वैशिष्ट्य आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळतं. मक्तेदारयुक्त स्पर्धेमध्ये जाहिरात करावी लागते, जे की आपण पाहतो की पूर्ण स्पर्धेमध्ये जाहिरात करण्याची गरज नाही आणि मक्तेदारीमध्ये जाहिरात करण्याची गरज नाही, परंतु मक्तेदारयुक्त स्पर्धेमध्ये जाहिरात करावी लागते. का करावी लागते? कारण मक्तेदारयुक्त स्पर्धेमध्ये जवळचे पर्याय असलेल्या असंख्य वस्तू विक्रेता या ठिकाणी बाजारपेठेमध्ये विक्रीला आणतो. जसं की आपण पाहतो साबणा, हे एकच उपयोग साबणाचा असतो, परंतु असंख्य साबणं असतात. मग त्याच्यापेक्षा आमची साबण कशी छान याच्यासाठी जाहिरात करावी लागते. त्याचबरोबर आपण पाहतो की कपडे धुण्याच्या साबणाची तीच अवस्था आहे, पार्लेची तीच अवस्था आहे. प्रत्येक वस्तूमध्ये असंख्य विक्रेते किंवा उत्पादक असतात आणि प्रत्येकाची वस्तू ही वेगवेगळी असते, आणि आमची वस्तू कशी वेगळी आहे म्हणून आपण पाहतो की जाहिरात या ठिकाणी करावी लागते. आणि टीव्हीवर आपण पाहतो फेना ही लेना किंवा निरमा, वॉशिंग पावडर निरमा, किंवा वेगवेगळ्या टाईट पावडर वेगवेगळं आपण पाहतो की ते इतर पावडरपेक्षा आमचं कसं छान आहे. जसं की टॉयलेट साफ करणाऱ्या वस्तू असतील, हार्पिक असेल, साध्या गोष्टीनं टॉयलेट धुतलं तर निघत नाही, हार्पिकनं धुतलं तर किती छान निघतं, हे जाहिरातीत जसं आपण पाहतो. म्हणजे मक्तेदारीयुक्त स्पर्धेमध्ये वस्तुभेद असल्यामुळे आणि वस्तूला जवळचा पर्याय असल्यामुळे प्रत्येक आपण पाहतो की जाहिरात ही करावीच लागते की इतर वस्तूपेक्षा आमची वस्तू श्रेष्ठ कशी आहे हे जाहिरातीच्या माध्यमातून ग्राहकांना पटवून देण्याचा प्रयत्न केला जातो. आणि म्हणून मक्तेदारीयुक्त स्पर्धेचं जाहिरात हे एक महत्वाचं वैशिष्ट्य आहे. जाहिरातीमध्ये दोन प्रकार आहेत. सूचनात्मक जाहिरात ही प्रामुख्याने आपल्या वस्तूची ओळख करून देण्याच्या उद्देशाने केली जाते. नवीन वस्तू बाजारपेठेत विक्रीसाठी आली असेल तर सूचनात्मक जाहिरात करून ती ग्राहकांना कळवल्या जाते. त्यानंतर दुसरा प्रकार आहे जाहिरातीचा की स्पर्धात्मक जाहिरात. मक्तेदारीयुक्त स्पर्धेत सूचनात्मक जाहिरातीपेक्षा स्पर्धात्मक जाहिरात ही महत्वाची मानली जाते. या जाहिरातीचा उद्देश आपली वस्तू इतर वस्तूंपेक्षा कशी श्रेष्ठ आहे हे ग्राहकांना पटवून देण्याचं कार्य किंवा तशा प्रकारे आकर्षित करण्याचं कार्य या स्पर्धात्मक जाहिरातीच्या माध्यमातून केल्या जातं. आणि म्हणून अशा प्रकारे मक्तेदारयुक्त स्पर्धेचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे मक्तेदारयुक्त स्पर्धेमध्ये जाहिरात असते. जाहिरात ही करावीच लागते, त्याशिवाय इतर वस्तूंपेक्षा आमची वस्तू श्रेष्ठ आहे किंवा लोकांना वस्तू लक्षात येणार नाही. जोपर्यंत आपल्या वस्तूची गुणवत्ता आणि फरक लक्षात येत नाही तोपर्यंत ग्राहक वस्तूची मागणी करत नाही. आणि त्यासाठी मक्तेदारयुक्त स्पर्धेमध्ये वस्तुभेद असल्यामुळे, वस्तू वेगवेगळ्या प्रकारच्या असल्यामुळे आमची वस्तू कशी चांगली आहे हे पटवून देण्यासाठी आणि किंवा माहिती करून देण्यासाठी या ठिकाणी जाहिरात करावीच लागते. हे चौथं वैशिष्ट्य जाहिरातीचं आपण पाहितलं. त्यानंतर मक्तेदारयुक्त स्पर्धेचं पाचवं वैशिष्ट्य आहे विक्री खर्च. आपण पाहतो की यामध्ये विक्री खर्च म्हणजे वस्तूची विक्री करण्यासाठी येणारा खर्च. पहा, विक्री खर्च आणि उत्पादन खर्चामध्ये फरक आहे. उत्पादन खर्च म्हणजे वस्तूची निर्मिती करण्यासाठी येणारा किंवा वस्तूवर प्रक्रिया करण्यासाठी येणारा खर्च किंवा उत्पादनाच्या घटकांवर झालेला खर्च म्हणजेच उत्पादन खर्च आपण म्हणतो. परंतु विक्री खर्च म्हणजे वस्तूची विक्री करण्यासाठी येणारा खर्च. पहा, वस्तूची विक्री करण्यासाठी मक्तेदारयुक्त स्पर्धेमध्ये उत्पादकांना खर्च करावा लागतो. कारण आपण पाहतो की मूल्यभेद मक्तेदारयुक्त स्पर्धेमध्ये असतं. वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू मार्केटमध्ये असतात आणि त्यामध्ये आपण पाहतो की जवळचे पर्याय असल्यामुळे आमची वस्तू इतर वस्तूंपेक्षा कशी श्रेष्ठ आहे, गुणवत्ता कशी आहे हे पटवून देण्यासाठी आपण पाहतो की जाहिरातीच्या माध्यमातून
प्रत्येक उत्पादन संस्थेला विक्री खर्च हा करावाच लागतो. आपण पाहतो की मग ते विक्री खर्चामध्ये अनेक गोष्टी येतात जसं की वस्तूची जाहिरात येते, मग ती वर्तमानपत्रात असेल, मासिकात असेल, रेडिओत असेल किंवा टीव्हीद्वारे ही जाहिरात प्रसिद्ध केली जाते. त्याचबरोबर आपण पाहतो की इतरही जसे की विक्रेत्यांना कमिशन देऊन म्हणा, घरपोच सेवा देऊन म्हणा, बक्षीस देऊन म्हणा किंवा एक वस्तू घेतली तर त्याच्यावर एक वस्तू फ्री म्हणा किंवा काही टक्के तीच वस्तू एक्स्ट्रा व्हावा देणे किंवा त्यावर ₹2 बचत, ₹4 बचत अशा प्रकारचे आमिष दाखवून या ठिकाणी वस्तूची विक्री केल्या जाते. तर ह्या सगळ्या गोष्टीला विक्री खर्च असे म्हणतात. म्हणजे विक्री खर्चात जाहिरात खर्चाचा समावेश होतो. त्याचबरोबर विक्री खर्चामध्ये विक्रेत्यांना द्यावं लागणारं कमिशन असेल, घरपोच द्यावं लागणारी सेवा असेल, विविध बक्षिसे असतील, निशुल्क दुरुस्ती असेल, अशा प्रकारची जी आश्वासने दिलेली असतात, त्या सर्व आश्वासनाचा विक्री खर्चामध्ये समावेश होत असतो. म्हणून मक्तेदारीयुक्त स्पर्धेमध्ये विक्री खर्च हे महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. कारण मक्तेदारीयुक्त स्पर्धेमध्ये विक्री खर्च का करावा लागतो? आपण पाहतो की मार्केटमध्ये वस्तूला खूप पर्याय असल्यामुळे आमची वस्तू इतर वस्तूंपेक्षा कशी श्रेष्ठ आहे किंवा ती जर घेतली तर आम्ही काय काय त्याच्यासोबत फ्री देतो हे त्यांना म्हणजे या ठिकाणी आपण पाहतो की त्याला विक्री खर्च असे म्हणतात आणि विक्री खर्च हा मक्तेदारीमध्ये करावाच लागतो. त्याशिवाय वस्तूची मागणी वाढत नाही. विक्री खर्च जेवढा जास्त तेवढी वस्तूची मागणी जास्त. म्हणजे मूळ मागणीपेक्षा विक्री खर्चामुळे मागणीत वाढ झालेली आपल्याला दिसून येते आणि प्रत्येक उत्पादक म्हणून विक्री खर्च करतच असतो. मक्तेदारीयुक्त स्पर्धेमध्ये विक्री खर्च करावाच लागतो. विक्रेत्याला कमिशन द्यावं लागतं, जाहिरात करावी लागते, एक वस्तू घेतली तर दुसरी वस्तू फ्री द्यावी लागते किंवा एखादी वस्तू 50 ग्रॅम असेल तर 5 ग्रॅम त्याच्यामध्ये ॲड करून फ्री द्यावी लागते. तर अशा प्रकारे वेगवेगळे जे की आपण पाहतो की वस्तू विकण्यासाठीचे जे फंडे असतात ते या ठिकाणी अवलंबित करून या ठिकाणी वस्तूची विक्री विक्रेत्यांना किंवा उत्पादकांना ही करावीच लागते आणि तो आवश्यकच खर्च यामध्ये झालेला आपल्याला दिसून येतो. तर अशा प्रकारे विक्री खर्च हे एक मक्तेदारीयुक्त बाजारपेठेचं वैशिष्ट्य असलेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. त्यानंतर शेवटचं वैशिष्ट्य आहे समूहाची कल्पना. हे 6वं वैशिष्ट्य मक्तेदारीयुक्त बाजारपेठेचं असलेलं आपल्याला दिसून येतं. जसं की आपण पाहिलेलं आहे की पूर्ण स्पर्धेमध्ये उद्योग आणि उद्योग संस्था, उद्योग हा शब्द आपण पाहिलेला आहे. तर इथे उद्योगाऐवजी समूह हा शब्द चेंबरलिन यांनी वापरलेला आहे. समूह यासाठी की वेगवेगळ्या वस्तूची निर्मिती करणाऱ्या या ठिकाणी वेगवेगळ्या संस्था असतात आणि उद्योग कशाला म्हटलेला आहे? एकाच प्रकारची वस्तूची निर्मिती करणाऱ्या अनेक संस्था. त्याला आपण उद्योग म्हटलेला आहे. मार्शल यांनी उद्योग म्हटलेलं आहे पूर्ण स्पर्धेमध्ये. तर मक्तेदारीयुक्त स्पर्धेमध्ये समूहाची कल्पना या ठिकाणी प्रोफेसर चेंबरलिन यांनी दिलेली आहे. का समूह यासाठी की वेगवेगळ्या वस्तूंची निर्मिती करणारे असे असंख्य विक्रेते असतात म्हणून त्यांना समूहाची कल्पना दिलेली आहे. हा दोन्हीतील फरक आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळतो. म्हणून मक्तेदारयुक्त स्पर्धेचं समूहाची कल्पना हे एक महत्त्वाचं वैशिष्ट्य असलेलं आपल्याला दिसून येतं की मक्तेदारयुक्त स्पर्धेमध्ये प्रत्येक उत्पादक संस्थांनी उत्पादित केलेल्या वस्तू या वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. परिणामी त्याच्या किमती देखील भिन्न असतात. तेव्हा अशा प्रकारचे उत्पादन करणाऱ्या उत्पादन संस्थांसाठी समूह हा किंवा गट हा शब्द चेंबरलिन यांनी उपयोगात आणलेला आहे. म्हणजे अशा वेगवेगळ्या विक्रेत्यांच्या समूह किंवा त्यांचा गट अशा प्रकारची कल्पना किंवा शब्दप्रयोग उपयोगात आणलेला आहे. तर अशा प्रकारे मक्तेदारीयुक्त बाजारपेठ आणि तिची ही 6 वैशिष्ट्ये आपल्याला पाहावयास मिळतात. परत एकदा रिपीट करतो, मक्तेदारीयुक्त बाजारपेठ म्हणजे अशी बाजारपेठ की ज्या बाजारपेठेमध्ये असंख्य विक्रेते असतात, परंतु वेगवेगळ्या भिन्न वस्तूंची निर्मिती करतात. आपण या वस्तू दिसायला वरकरणी सारख्या जरी असल्या तरी त्या एकमेकांना जवळच्या पर्यायी असतात. अशा प्रकारे पर्यायी वस्तूची बाजारपेठ म्हणजेच मक्तेदारीयुक्त स्पर्धा. या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे या स्पर्धेमध्ये असंख्य विक्रेते असतात, असंख्य ग्राहक असतात. त्यानंतर आपण पाहतो की मुक्त प्रवेश व निर्गमन असतं. त्यानंतर वस्तुभेद असतो, जाहिरात असते, त्याचबरोबर समूहाची कल्पना या ठिकाणी असलेली आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर विक्री खर्च हे एक वैशिष्ट्य याचं असलेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. तर अशा प्रकारे वैशिष्ट्यपूर्ण असलेली ही एक आणि प्रत्यक्ष अनुभव
अशी येत असलेली ही बाजारपेठ, वास्तव अशी बाजारपेठ प्रोफेसर चेंबरलिन यांनी द थेअरी ऑफ मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन या ग्रंथामध्ये 1933 मध्ये, तर श्रीमती जॉन रॉबिन्सन यांनी 1933 मध्येच इकॉनॉमिक्स ऑफ इम्परफेक्ट कॉम्पिटिशन या ग्रंथामध्ये अशा प्रकारच्या बाजारपेठेचा प्रकार संशोधित केला, मांडला आणि हा वास्तव असा प्रकार ज्याचा की अनुभव प्रत्यक्ष आपण बाजारपेठेमध्ये घेत असलेला दिसून येतो. तर अशा प्रकारची ही बाजारपेठ, ज्यामध्ये आपण पाहतो की वस्तूची किंमत निश्चित ही उत्पादन खर्चावरून ठरत असते. म्हणजे ज्या वस्तूचा उत्पादन खर्च कमी, त्याची किंमत कमी, म्हणून त्याची मागणी जास्त, मागणी जास्त म्हणून त्या उद्योग संस्थेला नफा जास्त. तर अशा प्रकारे मक्तेदारीयुक्त स्पर्धा किंवा अपूर्ण स्पर्धा असलेली आपल्यास दिसून येते. तर या तासाला आपण उपलब्ध झाला, शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.